गेल्या 8 दिवसापासून माझे मिनी व्लॉग आले नाही, कारण आम्ही गावी गेलो होतो. भरपूर सारे मिनी व्लॉग मी शूट केलेले आहेत आणि वन बाय वन तुमच्यासोबत अपलोड करेन. काल पहिलं छान मेहंदी काढली होती, त्याच्यानंतर घरी आली आणि दीपक तर येणारच नव्हता, तो त्याच्या आईकडे होता. तर म्हटली चला आज माझा एकटीचाच टिफिन आहे म्हणजे ऑफिसला नेण्यासाठी, आणि भरभर आवरते कारण आयेशला खारघरला ड्रॉप करायचं होतं. आज तिथे मुंडवळा ओवण्याचा कार्यक्रम होता. मी रात्रीच जाईन, पण माझं ऑफिस होतं, सो पटकन ते अंडा राईस करून घेतला होता. आणि आता रात्रीची काय तारीख फक्त लग्नाची होती आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं गावी. म्हणून मग जे काही कपडे मला न्यायचे होते, साड्या न्यायच्या होत्या, त्या भरभर मी साईडला काढून घेतल्या होत्या, कारण उद्या आम्हाला खूप उशीर होणार. रात्री पूर्ण लग्नाचा हॉल खाली करेपर्यंत आणि सगळं येईपर्यंत खूप उशीर होणार होता. म्हणून म्हटले आजच सगळं जे काही ते करून घेऊया. आणि नशीब इस्त्रीवाले दादा आजच रात्री गावी जाणार होते, सो त्यांना म्हटली जे काही असेल ना माझा करून ठेवा, मी संध्याकाळी येईन नक्की. त्यानंतर खारघरला मी जाणार होते, पण दीपक नुकताच आला होता. आयंशला म्हटला की मी घेऊन जाईन, आणि त्यानंतर म्हटली बरं झालं की नाश्ता काही केला नव्हता, तुम्ही दोघं तिकडेच खावा. छान ऑफिसमध्ये काम केलं. निरुळला उद्यासाठी गजरे घेतले होते आणि मला घरी छान फ्रेश होऊन मला जायचं होतं मुंडवळा ओवण्यासाठी. आणि मला थोडीशी ना लेटच झालं होतं, कारण रिक्षा मला मिळतच नव्हती आणि ते मुंडवळा ओवण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. मावशी मामी सगळेजण आले होते आणि एकत्र फॅमिली आली ना तर खरंच खूप मजा येते. आणि लगीन घर म्हणाल ना, खरंच खूप भारी मजा येते. सो आता छानपैकी मी इथे ना गहू ओवून घेते, मामी चणे ओवून घेत आहेत, आणि त्यानंतर सगळेजण एकत्र हळूहळू यायला सुरुवात झाली आणि छान मुंडवळा ओवण्याचा कार्यक्रम पार पडला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.